असं त्रिकोण आहे आणि विधान काय म्हणत आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. पी क्यू आर हा काय आहे, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण कशाला म्हणतात, ज्या त्रिकोणामध्ये एक कोण हा 90 अंशाचा असतो, ठीक आहे, त्याला म्हणतात काटकोन त्रिकोण. इथं म्हटलं काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग. आकृती झाली, लिहायची झालं सगळ्यांना. झालं लिहायचं, आकृती काढली. आता या आकृतीमध्ये पहा, त्रिकोण पी क्यू आर इथं 90 अंशाचा आहे. मग हा 90 अंशाचा असल्यामुळं हा त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. आणि आपल्याला विधान काय दिलं पहा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा. कर्ण कोणतं सगळा या आकृतीमध्ये 90 अंश कोणासमोरची बाजू कर्ण असतो, पी आर हा काय आहे, कर्ण. मग इथं काय सांगितलं, कर्णाचा वर्ग, मग पी आर वर्ग बरोबर. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. इतर दोन बाजू कोणत्या, पी आर सोडून पी क्यू आणि क्यू आर, पी क्यू आणि क्यू आर या इतर दोन बाजू आहेत. आणि कंडिशन काय सांगितली, इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. हे 8वी आणि 9वीच्या वर्गात आपण शिकलो. विधान लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, असं विधान आहे. आणि आपण आकृतीवरून लिहिलं, पण पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. आता याच्यावर जी मी दुसरी आकृती काढतो त्यावरून सांगता येईल तुम्हाला. सांगा, काटकोन त्रिकोण आहे आणि विधान काय आहे, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. सांगा मित्रे, हा बोला, हे विधान. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता कर्ण कोणता आहे, एक्स झेड, म्हणून आपण काय लिहिणार इथं, एक्स झेड वर्ग, ठीक आहे बरोबर. इतर दोन बाजू कोणत्या, एक्स वाय वर्ग अधिक वाय झेड वर्ग. विधान कळलं सगळ्यांना, ओके. आता यानंतरचा भाग लिहा, पुढचा भाग पायथागोरसचे त्रिकोण. पायथागोरसचे त्रिकोण, पायथागोरसचे त्रिकूट, पायथागोरसचे त्रिकूट, पायथागोरसचे त्रिकूट. विधान लिहा, पायथागोरसचे त्रिकूट. त्यासाठी विधान लिहा, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग, जर एका संख्येचा वर्ग, एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या, इतर दोन संख्यांच्या, इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, वर्गांच्या बेरजे इतका
वर्गांच्या बेरजे इतका असेल त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. लक्षात घ्या, त्रिकूट म्हणजे तीन संख्यांचा समूह, त्याला त्रिकूट म्हणतात. आता मी म्हटलं 5, 6 आणि 9 या तीन संख्या आहेत, याला त्रिकूट म्हणतात. परंतु याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणता येईल का? मग टॅली करायचं. काय आहे विधान? काय म्हणताय? नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. आता इथं मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आणि मोठ्या संख्येचा वर्ग किती? 81. ठीक आहे. आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची आणि ती समान आली तर म्हणायचं हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आणि जर समान नाही आलं तर म्हणायचं पायथागोरसचं त्रिकूट नाही. आता सांगा, 5 चा वर्ग किती? 25. 6 चा वर्ग 36. यांची बेरीज केली 5 आणि 6 11. हाचा 1 आला. 3 आणि 1 4 आणि 2 6 आलं की समान सांगा? नाही. मग याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणता येईल का? नाही. समजा आता दुसरे एक उदाहरण घ्या. 11, 61 किंवा 60. 11, 60, 61 म्हणा. 11, 60, 61 असं संख्यांचं त्रिकोण घेतलं. आता मोठी संख्या बघा. मोठी संख्या कोणती आहे? 61. करा 61 चा वर्ग करा. करा लवकर. 61 गुणिले 61 करा लवकर. 3721. 3721 असा गुणाकार केला. त्यानंतर इतर दोन संख्या कोणत्या? 60 वर्ग आणि 11 वर्ग. लिहूया. 60 वर्ग करा. 60 वर्ग 6 7 36. 3600 आणि 11 वर्ग 121. या दोघांची बेरीज करा. हा 1 हा 2 6 आणि 1 7 आणि हे 3 आहे. त्रिकूट आहे. बरोबर. हे 3721 आणि हे किती आहे? 3721. म्हणजे इथं आपण म्हणतो त्रिकुटापैकी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. आता दुसरे एक टॅली करा. मी देतो 3 4 5. 3 4 5. 3, 4, 5. चला मोठी संख्या करा. मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे. ठीक आहे. 5 चा वर्ग केला 25. 5 चा वर्ग केला 25 आणि इतर दोन संख्यांची बेरीज केली, वर्गांची बेरीज केली. 3 चा वर्ग 9. 3 वर्ग बरोबर 9 अधिक 4 वर्ग किती? 16. 4 वर्ग बरोबर 16. मग इथं लिहिलं आपण बरोबर 9 अधिक 16 म्हणजे किती? 25. हे पहा, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्या त्रिकुटाला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. त्रिकूट लक्षात आलं सगळ्यांच्या? अजून एक उदाहरण घ्या पायथागोरसचे त्रिकुटासाठी. 5 12 13. 5 12 13. 5, 12, 13. 5, 12, 13. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का विचारलं आपल्याला. आणि मोठ्या संख्येचा वर्ग करतो आपण. करा शिंदे.
13 गुणिले 13 13चा वर्ग 169. फक्त माझ्याकडे बघून काय मिळणार आहे? आय एम नॉट सो ब्युटिफुल. सर आहे सर. आहे सर. 13 वर्ग केला 169. त्यानंतर इथं 5 आणि 12 आहे, ठीक आहे. मग 5 वर्ग केला बरोबर 25 आणि 12 वर्ग केलं 100 किती? 44. यांची बेरीज करायची आहे. या इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. हे 5 आणि 4 किती? 9. 4 आणि 2 किती? 6. आणि हे 169. आलं का? मग इथे लिहितो आपण 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. अजून एक घेऊया आणि पुढे चलूया आपण. 8, 15, 17. 8, 15, 17. चल, मोठी संख्या 17 वर्ग करा. या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करा. सर आहे. 17 वर्ग केला 17चा वर्ग 289. 289. 17चा वर्ग. हा. त्यानंतर 15 वर्ग केला 225. 8 वर्ग केला 8चा वर्ग 64. बरोबर किती? 64. बघा हे 5 आणि 4 9. 6 आणि 2 8. आणि हे 2 आला 2. आहे 289. 249 म्हटलं 17चा वर्ग चुकला तो, ठीक आहे. हा 289 झाला आणि हा 289 म्हणजे समान आहे. म्हणून आपण म्हणतो याला की हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरस काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश आणि 60 अंश असे असतील. हा 90 अंश आहे. हा. त्यानंतर हा 30 अंश आणि हा आहे 60 अंश. अशी कोणांची माप आहे. आणि त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते? 180 अंश असते. हे 30 आणि 60 90 आणि हे 90 किती झालं? 180. बाकी आपल्याला 9वीच्या वर्गात आपण शिकलो, 8वीच्या वर्गात पण शिकलो. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके. आता हा 30 अंश आणि हा 60 अंश आणि हा 90 अंश. आता इथं पाहूया. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. बघा 30 अंश कोणासमोरची बाजू आहे BC. 30 अंश कोणासमोरची बाजू कोणती आहे? BC. आणि या आकृतीमध्ये कर्ण कोणता? कर्ण AC. 90 अंश कोणासमोरची बाजू ही कर्ण असते. कर्ण AC म्हणजे ही BC ही जी बाजू आहे ही बाजू AC पेक्षा निम्मी असते. मी म्हटलं ही बाजू 10 आहे तर BC किती? 5. सोडी उत्तर आहे 5 आहे. बरोबर की नाही? समजा मी म्हटलं BC 7 आहे 14 तर AC किती? 14. दुप्पट असते कर्ण. आणि 30 अंश कोणासमोरची बाजू ही निमपट असते. या पद्धतीने आपण हे पाहतो. आता त्यानंतर पुढचा भाग पाहूया. हा भाग कळला का? त्यानंतर कर्णाच्या निम्मी असते व 60 अंश कोणाच्या 60 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आता मग 60 अंश कोणासमोरची बाजू कोणती? 60 अंश. त्याच्या समोरची बाजू A ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आणि कर्ण समजा मी म्हटलं 10 आहे कर्ण तर ही बाजू किती? मग कर्णाच्या पट असते. वर्गमुळात 3/2 गुणिले किती? 10. बरोबर की नाही? कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग हे B1 B5 10 आणि हे 5 वर्गमुळात 3. या पद्धतीनं हे मी म्हटलं ही 5 आहे
ही 5 आहे, हा ही किती झाली 10 आणि ही किती झाली 5 वर्गमुळात 3. या पद्धतीनं हे बेसिक झालं. आता विधान एकदा सांगा. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश 60 अंश असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. 30 अंश कोनासमोरील बाजू ही काय आहे कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. असं विधान. ओके, विधान कळालं. आता मग याच्या ऐवजी आपण कोणतीही जरी आकृती काढली, मी म्हटलं या पद्धतीची आकृती आहे आणि इथं 30 अंश आहे, इथं 60 अंश आहे आणि हा 90 अंश. ठीक आहे, आणि इथं लिहिलं मी त्रिकोण PQR अशी आकृतीचं नाव दिलं. आता घोडके गायत्री सांगते आपल्याला 30 अंश कोणासमोरची बाजूचं नाव सांगा. हे 30 अंश, त्याच्या समोरील बाजूचं नाव सांगा. या एवढीच बाजू, इथं एवढंच नाव सांगायचं. ठीक आहे, ही 30 अंश आहे. हा काय आहे कोण 30 अंश आणि याच्या समोरची बाजू V आहे आणि या बाजूचं नाव काय आहे PQ. आता आपण एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं नाव सांग तुझं, फक्त नाव विचारलं, पूर्ण नाव नाही विचारलं, ठीक आहे नाही, नाव म्हटलं तर ते म्हणते की वगैरे डॅश वगैरे काय असेल ते समजा. आता इथं हे PQ झालं. बस महाजन सांगतोय 60 अंश कोणासमोरची बाजू QR. आता मित्रे सांगते 90 अंश कोणासमोरची बाजू 90 अंश कोणासमोरची बाजू PR. काय ते कर्ण कोणता याच्यातला PR. हे बेसिक झालं. बस छान. ओके, आता पुढे जाऊया आपण. पुढचा काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45 अंश व 45 अंश मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते असं लिहितात. आता बेसिक पाहूया आपण. इथं याच्यामध्ये काटकोन करणाऱ्या 2 बाजू आणि 1 कर्ण या पद्धतीचं या आकृतीमध्ये आहे. कर्ण लगेच एका सेकंदामध्ये तुम्हाला सांगता येतं. कर्ण कोणता या XZ. व्हेरी गुड. आता काय लागेल XZ हे काय आहे कर्ण. आता राहिल्या 2 बाजू. माळी सांगते कोणत्या 2 बाजू राहिल्या XY आणि YZ या 2 बाजू राहिल्या. ही XY आणि YZ आणि कर्ण XZ आहे. बसा या 2 बाजूमुळे काय झाला इथं काटकोन तयार झाला. त्या 2 बाजू एकमेकांना या पद्धतीने भेटल्या आणि इथे कोणता कोण झालाय 90 अंशाचा काटकोन झालाय. मग काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. मी म्हटलं कर्ण 10 आहे तर या दोन्ही बाजू एकरूप असतात. एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात. एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात. या 2 बाजू एकरूप आहेत. मग इथे लिहिलं XY बरोबर YZ बरोबर 1/2 आणि कर्ण कोणता XZ. या पद्धतीचं विधान आहे. काटकोन त्रिकोणात लघुकोन 45 अंश असे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते असं विधान आहे. मग काटकोन करणारी बाजू कोणती XY आणि YZ ही काय आहे 1/2 पट कर्ण आहे आणि कर्ण लिहिला आपण XZ. समजा आता मी म्हटलं कर्ण 10 आहे तर उत्तर काय येईल पाहूया आपण. XY बरोबर YZ बरोबर 1/2 गुणिले किती XZ ची किंमत आपण म्हटलं होतं 10 म्हणजे 10/2 असं उत्तर मिळेल असं मानता येईल. ओके, हा झाला गुणधर्म नंबर 2 आणि त्यानंतर आपण पाहतोय पुढचा भाग समरूप आणि काटकोन त्रिकोण.